आज मी बनवत आहे शेवग्याची शेंगाची सुकी भाजी। शेवग्याच्या शेंगा मी अशा बारीक कापून घेतल्यात आणि स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आता आपण ह्याच्यामध्ये हळद, मीठ आणि पाणी घालून शिजवायला ठेवणार आहे। गॅसवरती मी बघा शेंगा ठेवलेत। ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं। हळद घालायची आपल्याला ह्याच्यामध्ये, मीठ घालायचं। मीठ तुमच्या अंदाजानुसार घाला। गॅस चालू करूया। झाकण ठेवून आपण या शेंगा शिजवून घेऊया। 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्या शेंगा शिजते। आपण शेवग्याची शेंग सुकी करणार आहे ना, तर त्यासाठी बघा मसाला मी काय घेतलाय। कांदा भाजून घेतलाय, ओलं खोबरं भाजून घेतलंय, खसखस आणि तीळ थोडेसे भाजून घेतले, तर लसूण भाजून घेतले, टोमॅटो भाजून घेतलाय आणि कोथिंबीर, हे सगळं आपण मिक्सरला बारीक करणार। आपला मसाला तयार आहे। नारळ पाणी आणले नवऱ्याने, हे पिणार आहे आता मी। सकाळ सकाळी नारळ पाणी पिलेलं चांगलं असतं। आता आपण गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये आपल्याला चटणी घालायची आणि थोडंसं लाल मिरची पावडर घालायची। त्याच्यामध्ये लगेच हा मसाला आपला मसाला भाजलाय बघा। आता ह्याच्यामध्ये आपण शिजवलेले शेवग्याचे शेंग घालू। थोडासा मटन मसाला घालायचा, कोथिंबीर घालायची थोडी, आपली शेवग्याची शेंगाची भाजी तयार आहे डब्यासाठी।